हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. तर चला मी सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला. खाईन ना. हा तेलाच्या पोळ्या करू का? नको, तेलाच्या नको करू. हा मग तेलाच्याच कर ना, मी तेलाच्या खातो तर. नको म्हणते. हो मी पाहतो तू काय म्हणते ते. हे काय एवढं तेलाच्या केलं बस झाल्या म्हणून. आहे ना. भूक लागली मला पण आता. 2 पोळ्या करते तू मग तेलाच्या. म्हणून तर मी म्हणलं की म्हणलं आता जायचं आणि यायचं नाही का नाही. हे रे आज रविवारचं हे नसते बरोबर म्हणा, पॅसेंजर येत नाही आता दुपारून. मग भाकर खायची ना मग काय मग घरी हा भाकर खायची. म्हणून तर मग थांबलो ना. हा आता मग मला आता जेवू दे आहे की नाही. गरम गरम भाकरी खाऊ आता. मला भूक लागली. 12चा टाइम. तुला तर भूकच लागत राहते. काय खाती बाबा, भूकच लागत राहते म्हणता मग ते. तू म्हणा लागली ना मग 12 टाइम आहे जेवायचा. हो मग मग भूक तुम्हाला नाही लागत का? हा तुम्हाला नाही लागत? मग हा किती काय रे तू. का मग? मला भूक लागली ना. सकाळी काही नाश्ता पाणी केलं नाही, काय नाही. हा पोस कोण खाल्लेत? हा अरे एक तोस खाल्लाय त्याच्यात मध्ये. तोस कोण खाल्ली? एक तोस होता. आता करायला लागली ना. झाला आता स्वयंपाक. मस्त तुमच्या आवडीची भाजी, बेसन भाजी, पालक बेसन भाजी आणि भैयान केली बटाट्याची चटणी. एकाचा एक थाट आहे का या घरात? डबल अंडे बनवणं लागन पोराला आता. लागले लगे हसायला. मी नाही हसलो, हम्म ते आरसो हसलाय. मग हो ना. हा एक भाजी करायची, मोकळं व्हायचं. टायमावर भाकर भेटती मग. मग तू मला काहून बोलत राहते? तुम्हाला कोण बोलायले? मग मला नाही बोलायला लागली तू. मला तर असं वाटायला मलाच बोलायला लागली. मग तुमचा एकाचा थाट नाही म्हणायला लागली ते. हा हा मग काय म्हणू बरं? मग ते पोराला मानजाय नाही एकच भाजी खाताय म्हणून. पोराला म्हणते आणि पोराच्या बापाला म्हणते. पोराला नाही म्हणत तू. तुम्हालाच म्हणते आहे ना. हा म्हणजे तुझा भाव करते का मी? हा हा दुधा भावाचं नाही आलं हा. का? हम्म. पोराला म्हण जावं कधी. पोराला म्हणते, पोराच्या बापाला म्हणते. मलाच म्हणते रे बाबा तू. नाही बर. ते म्हणतेत ना. हम्म. ते काहीतरी म्हणते तसा काहीतरी बोल आहे ते. आपलं म्हणजे बागून दुसऱ्याचं काटत. हा बराबर आहे, बराबर आहे. येते खरी तुला. हा कोण्या कागदात? पप्पाच्या गोळ्या 12 महिन्याच्या गोळ्या औषध राहत्यात पडेल. फेकून दे रे त्या. रिकामा गर्दा घरात. लय गर्दा झालाय. हा लय गर्दा झालाय. एखादं कपाट घ्यायचे, कपडे तवा तिची खाल्लं तिथं घड्या मग तवा घरात मदत कर मग पप्पा. मला आज लय भूक लागली म्हणून मी असा उभा राहा लागलो यार. तू भाकरी कधी होत्या आणि कधी नाही काय माहित. पोळ्या मस्त तेलाच्या पोळ्या. तुम्हाला मजा आली पाहिजे अशी पोळ्या करते. मजा. जेव्हा भूक. चला ना आता. तुम्हाला तर गडबड घालती जेवण करायला म्हणून लागले. भूक लागली ना आता झोपाय लागली. अरे मग आता केदूचा तर मी तिथे थांबेल होतो तुझ्याजवळ. बाईच्या जातीला मरणाचे काम राहतात घरातले. अरे मग तुझ्याजवळ थांबेल नव्हतो मी केदूचा. मग उठा ना. मग तिथं कटाळा आला मला उभं राहू तुझ्या संग बोलू बोलू. मस्त बेसन भाजी बनवली, पालक बेसन. भैयासाठी बटाट्याची चटणी. अंडे बनवायचे का? मला नाही खायचे अंडे. तुला माहित नाही का मला.
हर्ष बेटा तुला माहित नाही का मला आणि बेसन भाजी रात्री खिमा बनवला ती म्हणे पाव नाही आणले तर नको म्हणे मध्ये हा मला हरसुरून मला खिमा- पाव खाऊ वाटाणात आता खिमा कशा संग खावा वाटते माहिती का? पावा संग तर खिमा पावच असते ते पोळ्या संग काय मजा येते तिथून आणावर आपल्याला घोटाळा घोटाळा केव्हा आणायचा आज आजच आणायचा का खायचा भया आज का नको हा काय नाही खा रविवार आहे ना उशीर होतोय बापा तुम्हाला 11 आणि 12 वाजते घरी यायला आम्हाला नको ते तुमचा घोटाळा आम्हाला पुरत नाही आम्ही 9 वाजता जेवणार आहे 9ला तुमच्या भरोशावर तुम्ही लय उशिरा येता लवकर ये ना आज बस बर किती वाजता ये आता सांग तुमच्या मनानं 8 वाजा 9 वाजा लवकर आले चालते आहे ना किती 9 9 वाजता येऊन जाईल बस 9 मग 9 बराबर आहे जेवायला ना 11 आणि 12 वाजले मग नाही थांबू वाटत काल आम्ही थांबलो तुम्ही मस्त टरबूज आणलं होतं आम्हाला मजा आली मजा आली ना टरबूज खायला मग. लय दिवस झाले आता आणलं नव्हतं भैया म्हणला होता घ्या अंगूर आणा ना मग अंगूर अंगूर अहो भाईतानी अंगूर लय महाग आहेत आता असले तर असले मला खायचे मला अंगूर आवडते मग थोडे स्वस्त होऊ दे ना सस्ते गिसते नसते आपल्या जवळ स्वस्त आणि गिस्त नाही आवडत बरं जाय आज आण जेवण जाय भूक लागली मला जाय आण ना मग जाय ना वाढून बटाट्याची चटणी पोळ्या आणि बेसन भाजी आणि कांदा आता मस्त लगे ते पप्पा जर भैया गावाकडे गेले ना आई हरभऱ्याची भाजी देईन आता आपल्याला म्हणले आवडते बेसन भाजी बरोबर हरभऱ्याची भाजी आवडते मला काय गडबड करू लागले चला ना आलो ना बापा काय बापा तू तुम्हाला तर लयच गडबड होऊ लागली आळस आला मला आता आळस आळस मला लवकर जर भूक लागल्या जर जेवण आता हातात कोणी देत असतंय का खाल्लं हं. खात बसा आणि आम्हाला तुम्हाला पण नाही खाऊ द्या. जेवायचं का आम्हाला नंतर खायचं का हिडो काढल्याच्या नंतर एकदम निवांत. निवांत माझा पण हिडो काढायचा राहिलेला आहे अजून का तुम्हाला माझ्या संग चालत नाही काय चालतंय पण तुम्हाला लय भूक लागली मग मग अन्न तुम्हाला अन्न बनवायचंय आम्हाला म्हणून निवांत. असं आहे का हा मला आज माय घडवलं तर काय जिया जेवायला आता वयसून बेसन भाजी बनवली पुन्हा काय कशात चटणी दिली रे बाबा ही बटाट्याची बटाट्याची तुम्हाला चटणी आवडेल दिली बिगर मसाल्याची हा बिगर मसाल्याची कांदा कापलात नाही डोळ्याला पाणी येते तर काय जिया जेवायला कसं वाटायला लागले बरं? गरम गरम जेवण रोज कुठं घरी असता तुम्ही गरम गरम पोळ्या खायला थंड्या गार होतात आणि जर गरम पोळ्या केल्या ती म्हणता मला कामाला जायची गडबड असती मला गरम द्या जाऊ नको जेवण थंड होत नाही लवकर व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा गाईज कमेंट मध्ये तर बाय गाईज व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा तर बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओत